ओके. पडदा थोडासा लावून घ्या फक्त. तो असला तर चालेल, एवढं काही issue. हा, तो बंद करा. ठीक. गुड. ओके. दिसतंय? हा. गुड. सो गुड मॉर्निंग वन मोर टाइम. लास्ट लेक्चरमध्ये आपण खूप सारे टॉपिक डिस्कस केले. त्यामध्ये काही एक्सपेरिमेंट्स पण आपण कंडक्ट केले, राईट? सो लेट्स गो टू युअर बॅच फर्स्ट. ओके. सो दिस इज गोइंग टू बी batch 2. Let's go to documentation, canvas. Okay. सो आतापर्यंत आपण काय काय टॉपिक डिस्कस केले? सो just give me a minute. ओके. आतापर्यंत आपण काय काय टॉपिक डिस्कस केले? फाउंडेशन ऑफ पायथन, राईट? सो सो वी हॅव डिस्कस रिगार्डिंग द फाउंडेशन ऑफ पायथन. त्यामध्ये आपण द व्हेरी फर्स्ट वी हॅव डिस्कस दॅट वॉज इन्स्टॉलेशन प्रोसेस, राईट? इन्स्टॉलेशन. सो बघितलेलं नाही, बट एक प्रोसेस मी सांगितली की वेबसाईटवरून तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकता आणि रन करू शकता. Then we have seen how to check a version of Python. Okay. Then we have also seen the topic that is how to write a hello program, right? Then we have seen one more point, that is variables and a way how to declare it, right? Then we have seen one more point, that was data types in Python, right? Then we have discussed regarding the concept that is typecasting, right? Then the next point which we have discussed, that was input output operations. Okay. Then the next point which we have seen, operators. Then next it was conditional statement, right? So जर बघितलं तर 2 दिवसामध्ये बऱ्यापैकी काही टॉपिक्स आपण कव्हर केले. ओके. नाउ our today's session agenda is going to be to discuss regarding switch case. Okay. आणि त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत strings, loops, and list. Okay. So now our journey will begins from basic to moderate. Okay. आणि एकदा मॉडरेट पार्ट कम्प्लीट झाला त्यानंतर आपण नंतर पुढे जाणार आहोत ऍडव्हान्स वरती. ओके. सो ऍडव्हान्स मध्ये खूप सारे पॉइंट्स आहे, टॉपिक्स आहे जे आपण डिस्कस करणार आहे. अँड वन बाय वन वी विल सी दोज ओव्हर हियर. ओके. सो लेट्स गो टू युअर फोल्डर फर्स्ट. So this is what our batch is. Okay. तर इथे मी एक नवीन फोल्डर क्रिएट करेल, दॅट इज डे 3. गिटहब येतं तुम्हाला यूज करता? गिटहब नाही येत? खरंच नाही येत? ओके. मी सांगतो नंतर तुम्हाला. ओके, डोंट वरी हाऊ टू यूज इट. सो लेट स्टार्ट विथ दिस. सो मी ते प्रोजेक्टला किंवा फोल्डरला जस्ट VS कोड मध्ये ओपन करेन. And yes, this is what our file is going to be. Okay. So in the last lecture, we have discussed the topic that was conditional statement. Okay. त्यामध्ये आपण 3 टाईपचे कंडिशनल स्टेटमेंट बघितले, म्हणजे वेज टू राईट अ कंडिशनल स्टेटमेंट. कोणते कोणते होते? इफ आपण 3 वेगवेगळ्या वे मध्ये शिकलो. कोणते कोणते होते? तोंडातल्या तोंडात नका बोलू, मोठ्याने बोला. इफ, if else, nested if else, chain if else, right? Yes, very good.
लक्ष देत चला. सो लक्ष देत चला, पॉइंट्स लिहिणं हे महत्वाचं आहे. ओके, येताना जसं आपण सकाळी चहा नाश्ता, खारी टोस्ट, ओके, जे पण आहे ते, नॉनव्हेज तर खाते नाही तुम्ही सकाळी सकाळी. So, अशा केसमध्ये येताना ऍटलिस्ट थोडं वाचून या. ओके, काय शिकलोय ते वाचून तरी या. बरोबर की नाही बेटा? हा, आंघोळ केली का? हा, दिसताना ना आज असा फ्रेश चेअर आहे म्हणून म्हटलं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो इथे आपण एक फाईल क्रिएट करूया. अँड जस्ट वी विल से मॅच डॅश केस डॉट पी वाय. आता बघा, पायथन मध्ये ऍक्च्युली स्विच कन्सेप्ट नव्हता. ओके, पूर्वीच्या पायथन व्हर्जन मध्ये तो नव्हता. बट आय थिंक सो 3.10 मध्ये तो कन्सेप्ट त्यांनी इम्प्लिमेंट केला. त्याच्या आधी पायथन मध्ये तो कन्सेप्टच नव्हता. 2.10 का 3.10 या व्हर्जन मध्ये त्यांनी इम्प्लिमेंट केलेला आहे तो. ओके, बट ते लॉंग डेज स्टोरी आहे. वी आर इन 3.14 राईट नाव. सो केस हा कन्सेप्ट पायथन मध्ये पूर्वी नव्हताच, पण त्यांनी मॅच ऍड केलं. त्याला स्विच नाव नाही दिलं. आता का नाही दिले मला माहित नाही, पण त्यांनी मॅच हे नाव दिलेलं आहे. ओके, सो इन्स्टेड ऑफ स्विच वी यूज मॅच इन पायथन. ओके, सिंपल कन्सेप्ट. सो लेट्स से की एक एक्झाम्पल घेऊया. ओके, एमसीक्यूचं एक एक्झाम्पल घ्या. सपोज तुम्हाला मी एक चॉईस देतोय की तुम्ही कोर्सचा नंबर एंटर करा. ओके, आणि जो पण कोर्सचा नंबर तुम्ही एंटर कराल त्यामध्ये तो प्रिंट करेल की तुमचा कोर्स कोणता आहे. सिंपल अँड सोबर. सो हियर वी विल से दॅट इफ user press 1, in that case it will be AI. If user press 2, it will be ML. If user press 3, it will be like Java. Okay, if user press 4, then it will be React. को पायलटला माहितीच नाही मला काय टाईप करायचंय. ओके, त्यामुळे आपण को पायलटला बंद करूया. ऍज अ लर्नर ए आय हे चांगलं नसतं. ओके, ऍज अ डेव्हलपर ए आय हे अमृत असतं. त्यामुळे ऍज अ लर्नर तुम्ही सध्या ऑटो जनरेटेड कोडवरती जास्त भरोसा ठेवायचा नाही, हे लक्षात घ्या. ओके, आणि मॅक्झिमम कॉलेजला मीच एक्सटर्नल आहे. सो थोडंसं कॉन्शियसली राहा. ओके, नाव लेट्स अंडरस्टँड दिस. सो लेट्स से इथे मी एक व्हेरिएबल घेईल लाईक युअर कोर्स. ओके, अँड लेट्स से 1 पास करूया. Now, how to write a switch case? Simple concept आहे. We use a keyword called as a match. Okay, मॅचचा जो कीवर्ड आहे त्यानंतर आपण त्याची व्हॅल्यू पास करतो. सो आवर व्हॅल्यू इज गोइंग टू बी आवर व्हेरिएबल. आता बघा, पायथन मध्ये कन्सेप्ट सिंपल आहे. जिथे कर्ली ब्रॅकेट स्टार्ट होतं त्याच्याऐवजी आपण कोलन देतो. दॅट्स इट, नथिंग मोर दॅन दॅट. ओके, देन वी यूज समथिंग कॉल्ड एज अ केस. आणि केसला हवे असते केस डेटा. तर इथे जो केस डेटा आहे तो आपण इथे सेट करूया ऍज अ 1. देन आय विल जस्ट से दॅट हियर सी द इंडेंटेशन त्याने ऑटोमॅटिकली डिटेक्ट केलेलं आहे. सो व्हीएस कोडचा एक तेवढा चांगला पार्ट आहे की व्हीएस कोड कॅन हँडल दॅट युअर इंडेंटेशन्स. सो हियर जस्ट आय विल से प्रिंट वेलकम टू AI कोर्स. AI कोर्स. ओके, सिंपल. अँड हियर जस्ट आय विल से इफ द केस इज 2. बघा, अजून एक इम्पॉर्टंट पार्ट असा आहे की पायथन मध्ये प्रिंटच्या नंतर किंवा केस ब्रेक करायची आवश्यकता पडत नाही. का? कारण पायथन ऑटोमॅटिकली त्याला हँडल करतो इंटरनल. शेअर करा. स्क्रीन शेअर नाही का? ओके, सॉरी. हा, आय एम सो सॉरी. दिसते आता स्क्रीन? स्क्रीन दिसते का? हो. व्हेरी गुड. बरं झालं 1:30 वाजता म्हटलं. थोडं लवकर सांगा चला. ओके, ग्रेट. सो लेट मी rearrange it. Okay, great.
सो इथे पायथन मध्ये तुम्हाला केस देण्याची आवश्यकता पडत सॉरी ब्रेक कीवर्ड यूज करण्याची जरूरत पडत नाही. सो त्याची आवश्यकता पडत नाही. ओके, जस्ट आय विल यूज केस टू. ओके, इथे आपण प्रिंट ऍड करूया and in this print I will just say like welcome to ML course. Okay, course. Welcome to ML course. Okay, now the next is going to be, let's say I need third case. Third case काय आपली Java, right? So I will just say print and here I will just say welcome to Java course. Welcome to Java course. Okay, and I will just say case as 4. Okay, 4. लक्ष आहे तुमचं, व्हेरी गुड. 4 and just I will say print welcome to React course. Okay, simple. Now in other programming languages जिथे स्विच आपण यूज करतो तिथे बेसिकली डिफॉल्ट केस असते, बट इथे डिफॉल्ट केस नसते. इन दॅट केस Python have given a way that is called as case. You can use an underscore. Underscore म्हणजे default. Okay, and you can just write like print and here I can say invalid course choice. Okay, simple. So let's save this. Now if I want to run this, we can run it again. So इथे मी टर्मिनल ओपन करेल. In this terminal just आपण कोडला रन करूया. So I will say python 3 and file name is matchcase.py आणि इथे काय आहे, welcome to AI course का. Yes, let's save it. Let's change it. Let's save it. आणि आता तो आपल्याला काय देते, वेलकम टू ML course. So see how the choice is written basically. आता इथे आपण काय करूया, एक हा येस आता युजर कोर्स घ्यावा लागेल आपल्याला. ओके, दॅट्स राईट. सो इथे आपण इंटिजर इनपुट कॉल करूया and in this we will ask it kindly enter your course choice. Okay, and इथे तो एंटर करेल. ओके, so now let's run it. Course choice 2, great. Okay, course choice 5, invalid course choice. Okay, simple. सो आपण असं पण म्हणू शकतो इथे की लाईक इन्व्हॅलिड कोर्स चॉईस. ओके, प्लीज सिलेक्ट फ्रॉम 1 to 4. ओके, असं पण आपण म्हणू शकतोय. सो दॅट काय होईल इथे, बेसिकली युजरला हे लक्षात येईल की तो चूक काय करतोय. ओके, दिस इज समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. एरर्स हे रिफ्लेक्शन मध्ये आले पाहिजे. ओके, सो जर मी 5 केलं तर तो सांगेल की लाईक इनव्हॅलिड कोर्स चॉईस, प्लीज सिलेक्ट फ्रॉम 1 to. इथपर्यंत काही क्वेश्चन आहे कोणाला? ग्रेट. So how to write a switch case in Python? We don't have switch, we have match. Okay, so we use match keyword with a given value and then just I will say case number. Okay, then we use print again case a number again print. इथे तुम्ही string value पण देऊ शकताय. Okay, no worry about it. Okay, yes. इथपर्यंत काही क्वेश्चन आहे कोणाकडे? क्लिअर आहे? लिहून घ्या. येस, सर्वांनी लिहा.
क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत? ओके, ग्रेट. सो नाव वी आर गोइंग टू मूव्ह फॉरवर्ड. ओके, आणि इथे आपण कंडिशनल स्टेटमेंट बघितलं. नाव वी आर गोइंग टू सी वन ऑफ द इंटरेस्टिंग पार्ट इन पायथन दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रिंग्स. ओके, सो बेसिकली स्ट्रिंग्स काय असतात? काय असतात स्ट्रिंग्स? कलेक्शन ऑफ कॅरेक्टर, किंवा असं बोलू शकतो आपण सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर, दॅट इज कॉल्ड एज अ स्ट्रिंग. ओके, सो if you want to declare a string, so we will just create a file called as a string -1.py. Okay, and let's say की आपल्याला स्ट्रिंग्स चे काही फंक्शनॅलिटीज लिहायचे. स्ट्रिंग मध्ये खूप साऱ्या पॉइंट्स आहेत जे आपण डिस्कस करणार आहे. वन बाय वन वी विल डिस्कस देम. So the very first, if I want to declare a string, there are three ways are there to declare a string or to write a string. So इथे मी like say string one. Okay, we can write it like this. Then I can just say string two can be written in this way, and then I can use string three, which will be triple quote, and I can just say string four as single triple quote. Okay, so you can just write a string in four different ways. आता यामध्ये फर्स्ट दोनचं तर एवढं काही इश्यू नाही. ओके, हे जे दोन आहेत यांच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन्स आहे पहिल्या दोन पेक्षा. काय की हे मल्टीलाईन सपोर्ट करतात. ओके, याला जर तुम्ही एंटर केलं तर इथे एरर आहे किंवा हा स्लॅश देतोय ॲज अ डिफॉल्ट. स्लॅश म्हणजे न्यू लाईन. ओके, बट वी डोंट डू इट लाईक दिस. का? कारण इथे हा डबल कोड ब्रेक होतो. And again we have on the new one. Okay, so the best thing is that whenever we are using a Python, it's suggested that if you have multiple lines, you must use three quotes, double or single. जर फक्त डबल कोट एकदा वापरला किंवा सिंगल कोट एकदा वापरला तर तो सिंगल लाईन सपोर्ट देतो. हे क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत? व्हेरी गुड. सो आता पायथन मध्ये काही स्पेसिफिक मेथड्स आहेत. ओके, ज्या मेथड आपण यूज करू शकतोय फॉर हँडलिंग द लॉजिक. ओके, सो द व्हेरी फर्स्ट मेथड वी आर गोइंग टू सी इन पायथन. आता बघा, आपण एक कन्सेप्ट बघितलं होतं. काय? जेव्हा आपण स्ट्रिंगला टाईप प्रिंट करतो तेव्हा काय येतं बरं आउटपुट? आउटपुट काय येतं? जेव्हा एखाद्या स्ट्रिंग व्हेरिएबलची टाईप आपण प्रिंट करतो तेव्हा तिथे काय दिसतं आपल्याला? क्लास str. काय दिसतं? दिसतं ना? हा, मला वाटलं मला दिसलं. ओके, बेसिकली क्लास str असतं. तर आता याचा अर्थ असा आहे की हा जो स्ट्रिंग आहे हा एक ऑब्जेक्ट आहे. काय तो बेसिकली ऑब्जेक्ट आहे, कारण आपण जी टाईप बघतोय तो क्लास दाखवतोय. ओके, आणि याला लिटरल्स पण म्हणतात. काय म्हणतात? लिटरल्स म्हणजे एक शॉर्टकट वे. ओके, एखाद्या क्लासचा ऑब्जेक्ट शो करण्यासाठी. हे फक्त स्ट्रिंग, इंटिजर, फ्लोट यांनाच असतं जे ऍक्च्युअल डेटा टाइप्स आहेत. रिअल वर्ल्ड मध्ये जेव्हा तुम्ही क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करा तुम्हाला न्यू कीवर्ड वापरावाच लागतो, युजच करावा लागतो. इट्स मॅन्डेटरी. सो लेट्स से दॅट आय नीड टू मेक दिस टू बी अ अपर केस. काय करायचं आपल्याला? अपर केस म्हणजे काय? सर्व लेटर कसे असतील? कॅपिटल. चला आपण इथे एक टेक्स्ट क्रिएट करूया आणि टेक्स्ट म्हणूया इंडिया इज माय कंट्री. ओके, जे खरं आहे ते. ओके, नंतरचं माहित नाही, बस सध्या तरी आहे. सो we have this one. Okay, let's use this my as M capital, nothing more than that. So just I will say print, आणि जर आपल्याला अपर केस मध्ये प्रिंट करायचं असेल, ओके, सो वी यूज टेक्स्ट डॉट अपर. ओके, what we use? text dot upper. Now if I just try to run this one, जे आपण करणार आहे by just saying string you will see that it is converted to uppercase. It is converted to uppercase. Let's say in the same way, आता बघा इथे काही लेटर जे आहे ते कसे
बेसिकली कॅपिटल आहे काही स्मॉल आहे. लेट से मला हे सर्व लेटर स्मॉल केसमध्ये कन्वर्ट करायचे. सो इन दॅट केस वी विल जस्ट यूज प्रिंट टेक्स्ट डॉट लोअर. ओके. सो काही लँग्वेजेसमध्ये लोअर केस असा वर्ड आहे, इथे त्याने बिचारीने अजून शॉर्टकट लिहिलेला आहे. ओके, सगळे शॉर्टकटच आहे याच्यामध्ये. सो वी हॅव अ लोअर ओव्हर हियर. If I try to run this, you will see that it's in lower case. Okay. So now let's say that we need to use one more method. Okay. Basically, प्रत्येक वर्डचं मला फर्स्ट लेटर कॅपिटल हवंय. काय हवंय? फर्स्ट लेटर कॅपिटल हवं. So in that case, we can use a method called as text dot title. So what we have? Text dot title. याला जर मी रन केलं तुम्हाला दिसेल की प्रत्येक वर्डचं पहिलं लेटर कॅपिटल आहे. जे ऑलरेडी कॅपिटल आहे ते कॅपिटलच आहे, बट जे नाही आहे ते आहे. आता इथे आपण असं करूया की इंडियाचा आय हा स्मॉल करूया. ओके. अँड नाव वी विल यूज वन मोर मेथड विच इज कॉल्ड अ प्रिंट टेक्स्ट डॉट कॅपिटलाइज. बेसिकली ही मेथड काय करते, जो पहिल्या स्टेटमेंटचं पहिलं जे वर्ड आहे ते कॅपिटल करेल. सो इफ आय ट्राय टू रन दिस, यू विल सी की हा जो आय आहे, हा जो आपण स्मॉल केलाय, तो आय बेसिकली कॅपिटल झाला आणि रे सर्व स्मॉल केले बघा त्याने. इव्हन हा माय सुद्धा त्यांनी स्मॉल केलेला. समजतंय मी सांगतो ते. सो वेन एव्हर यू आर युझिंग a Python, okay, we have a uppercase, lowercase, title, and capitalize, where you can perform these all operations. इथपर्यंत काही क्वेश्चन आहे कोणाला? लिहून घ्या. Yes, please note this down. Note this down.
विच वॉज हॉरेबल. सो लेट्स रिझ्यूम. इथपर्यंत काही क्वेश्चन आहे कोणाकडे? समजलेलं आहे? ठीक आहे. नाव लेट्स मूव्ह फॉरवर्ड विथ सम मोर मेथड्स. ओके. आता एक खूप पॉप्युलर मेथड आहे प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, जिचं नाव आहे ट्रिम. ओके. तर बेसिकली ट्रिम काय करते? स्पेस, राईट? कोणत्या टाईपचे स्पेसेस? स्टार्टिंग आणि एंडच्या. ओके. असं एक्सटर्नल पुढे करू नका. ठीक आहे. बेसिकली स्टार्टिंग आणि एंडची जर स्पेस तुम्हाला रिमूव्ह करायची असेल तर त्या केसमध्ये आपण ट्रिम यूज करतो. ओके. सो but in Python we have some different method which is called the strip. Yes. So Python मध्ये strip नावाची मेथड आहे. ओके. सो आता आपण एक स्ट्रिंग घेऊया. हीच स्ट्रिंग मी कॉपी करेल अँड जस्ट आय विल से text2. काय दिलं याच्यामध्ये? text2. So I will just say I will give spaces from beginning space to end. आता बघा, आता याला जर मी या मेथडला करंटली जर आपण याला प्रिंट केलं, सो इफ आय जस्ट से प्रिंट टेक्स्ट. ओके. and if I try to run this, text I'm sorry, वरचे जे आहे त्यांना आपण कमेंट करूया सो दॅट अनवॉन्टेड कंटेंट प्रिंट होणार नाही. जस्ट आय विल से क्लिअर अँड नाव वी विल जस्ट मूव्ह दिस अ बिट अप. तर इथे आपण पायथन, सो सी यू कॅन सी द लेन स्ट्रिप इज हिअर, राईट? सॉरी, वी हॅव अ स्पेस ओव्हर हिअर. आता पायथन मध्ये एक मेथड आहे ज्याचं नाव असतं लेंथ. ओके. सो जर मला लेंथ कॅल्क्युलेट करायची आहे, सो इन दॅट केस वी कॅन यूज अ मेथड कॉल्ड ॲज लेंथ. ओके. सो क्रिएट करणं एवढं आळशी होती नाही, लेंथ पण पूर्ण केलं नाही. जस्ट यू हॅव रिटन लेंथ अँड जस्ट वी नीड टू यूज अ टेक्स्ट इन इट. ओके. सो इफ आय ट्राय टू प्रिंट इट, इट विल गिव्ह अ साइज ॲज 26. ओके. बट जर मी इथे डॉट स्ट्रिप नावाची मेथड यूज जर केली, ओके, स्ट्रिप, आणि याला जर आपण म्हटलो इफ आय जस्ट ट्राय टू प्रिंट इट नाव, you will see that the space is removed, right? So I will do one thing. Let's copy this code. And yes, okay. So see, this strip actually returns a string. काय करतं ते? स्ट्रिंगला रिटर्न करेल. सो मी असं इथे लाईक से text2, text3, and now I can just use print text3. Actually तो तेच राहील जे आधी पण आपण प्रिंट केलेलं आहे. ओके. बट जस्ट मला दोन्ही पण प्रिंट करायचे, त्यामुळे आपण तसं केलं. नाव हिअर आय कॅन जस्ट से लेंथ of text3. So if I just try to run it, you will see it's 20. आता त्याचा यूज कुठे होतो? तर बेसिकली जेव्हा आपण काही पॅरामीटर असतात, सॉरी, बेसिकली काही डेटा असा असतो की तिथे अनवॉन्टेड गार्बेज स्पेस क्रिएट झालेले असते. सर्वात बेस्ट आहे जेव्हा युजर नेम आणि पासवर्ड पास करेल तर त्याने चुकून जर स्पेस दिली आणि ती नकोय आपल्याला, तर ते आपण इथे ट्रिम करू शकतोय. ओके. आणि असं खूप वेळेस होतं की युजर स्टार्टिंगला स्पेस देणार, एंडला स्पेस देणार. ओके. असतात काही काही हुशार मेंबर्स, ते करून बघतात, चला ट्राय करू काय होतं. सो बेसिकली द ट्रिम इज फॉर दोज पीपल्स. ओके. हिअर वी कॉल इट एज अ स्ट्रिप. ओके. नाउ लेट्स से दॅट हा जो स्पेसिफिकली सिंटॅक्स आहे, येस, सो इथे मी हा टेक्स्ट परत आपण इथे घेतलेला आहे. ओके. लेट्स सेव्ह दिस वन. नाउ लेट्स से की मला इथे एक रिप्लेसमेंट करायची. काय करायचं आपल्याला? रिप्लेसमेंट अशी घ्यायची, हे जे इंडिया नाव आहे याला मला भारतने रिप्लेस करायचं. काय करायचं आपल्याला? भारतने रिप्लेस करायचं. सो हिअर वी कॅन यूज प्रिंट टेक्स्ट डॉट रिप्लेस. ओके. आणि या रिप्लेस मध्ये आपल्याला ओल्ड स्ट्रिंग आणि न्यू स्ट्रिंग टाकायची असते. सो बेसिकली मी म्हणले की ओल्ड स्ट्रिंग काय आपल्याला रिप्लेस करायची? इंडिया, कॉमा. ओके. सो इफ आय ट्राय टू प्रिंट इट, यू विल सी दॅट इट सेज भारत इज माय कंट्री, जे थोडं ऑकवर्ड वाटतं.
ओके, ते होतं ना की आयुष्यभर आपण मम्मा मम्मा म्हणायचं, मग काहीतरी आई म्हणायचं. सो तो हा फील आहे. ओके, आपल्याला लाज वाटते, समोरच्याला लाज वाटते. सो त्यातला हा कन्सेप्ट आहे. सो इथे वी हॅव दिस पर्टिक्युलर मेथड विच इज कॉल्ड एज अ रिप्लेस. ओके, रिप्लेस इज बेसिकली यूज फॉर रिप्लेसिंग अ कॉन्टॅक्ट, अ कॉन्टेक्स्ट. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? येस, हे लिहून घ्या एवढे. येस, ऑनलाईन मेंबर समजतंय का? येस, ऑनलाईन मेंबर दीपाली, अपेक्षा. येस, समजतंय का? आपल्याकडे एक नवीन युजर पण आहे, इनफिनिक्स नावाचा. समजतंय का? येस, पायल, प्राचीन, एक रिअलमी पण आहे 13C. समजतंय का? येस, ऑनलाईन मेंबर्स, तुमचे कॅमेरे पण ऑफ आहे. काइंडली टर्न ऑन युअर कॅम्स. फक्त एका स्टुडंटचा कॅमेरा ऑन आहे. सर्वांनी कॅमेरा ऑन करा. ओके, ग्रेट. ओके, झाले लिहून सर्वांचं? गुड. आता स्ट्रिंग रिलेटेड एक मजेशीर गंमत बघूया. ओके, जेव्हा जेव्हा आपण एखादी स्ट्रिंग लिहितो, बेसिकली तुम्ही जर बघितलं तर इथे लिटरल्स असं लिहिलंय, आणि लिटरलच्या पुढे बघा बरं काय लिहिलेलं आहे? स्क्वेअर. काय लिहिलेलं आहे? स्क्वेअर. आणि त्याच्या आतमध्ये काय आहे? स्ट्रिंग आहे. ओके, बेसिकली ही जी स्ट्रिंग असते ही सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर असते. ओके, आणि प्रत्येक कॅरेक्टरला एक पोझिशन असते. त्या पोझिशनला टेक्निकल भाषेमध्ये इंडेक्स म्हणतात. काय म्हणतात? इंडेक्स. ओके, सो इथे सपोज आपल्याला हे फाइंड आउट करायचं की हा आय कोणत्या इंडेक्स पोझिशनला आहे. काय फाइंड करायचं आपल्याला? आय कोणत्या इंडेक्स पोझिशनला, किंवा एक स्पेसिफिक वर्डची स्टार्टिंग इंडेक्स पोझिशन काय. तर त्या केसमध्ये आपण फाइंड नावाची मेथड यूज करतो. काय यूज करतो? फाइंड मेथड. सो लेट्स से आय विल जस्ट से प्रिंट and then I will just say text dot find. आणि इथे तुम्ही स्ट्रिंग पास करू शकता. बेसिकली इथे सब सांगितलेलं आहे. सब म्हणजे काय? स्ट्रिंगचा पोर्शन. ओके, सो मी इथे इज असं टाईप करेल, किंवा आय आय देऊया आपण इनिशियली. काय दिलं मी? आय. आणि जर आपण याला रन केलं तर तुम्हाला इथे पोझिशन दिसेल. बघा बरं काय दिसते? जस्ट मी या सर्व प्रिंट्सला कमेंट करेल. लेट्स सेव्ह दिस. लेट्स रन दिस अगेन. सो जस्ट आय विल से क्लिअर. लेट्स रन दिस. ओके, हा सध्या आमच्याकडे इंटर्नशिप चालू आहे.
ऍक्च्युली मी पेड इंटर्नशिप दिली आहे ऑलरेडी 10 मुलांना स्टायफन बेस. पण आता असं वाटतं की आता फ्री देऊया थोडं. सो कोणी जर असेल पासआउट झालेलं आणि त्याला जॉब नाही असं वाटतं की इंटर्नशिप करायची ते करू शकतात. तुमच्या सर्कलमध्ये कोणी असेल तर. नॉर्मली तुमचे सिनियर सांगणार नाही जॉब भेटलेला नाही, पण कोणी माहिती असेल तर मी सांगू शकता. ओके. रिॲक्ट जेएस साठी आमच्याकडे इंटर्नशिप आहे करंटली फॉर 6 मंथ. वी आर नॉट गोइंग टू पे अँड वी विल नॉट टेक पे. ओके. फ्री आहे. पण आम्ही स्टायफन बेस पण इंटर्नशिप दिलेली 6,000 रुपये स्टायफन आहे आमच्याकडे. ओके. सो लेट्स कंटिन्यू. सो इथे आय ची इंडेक्स पोझिशन काय आली? मग आता टोटल आय किती बरं, पण इंडेक्स किती आला? असं काय होतं, कारण स्ट्रिंग ही लेफ्ट टू राईट सर्च करते ती. ओके, म्हणजे तो जो कॅरेक्टर आहे तो लेफ्ट टू राईट सर्च करतो. दॅट्स वाय यू विल सी दॅट इट हॅज अ इंडेक्स ॲज 0. पण इथे जर मी आयच्या ऐवजी इज असं जर केलं अँड नाव इफ आय ट्राय टू रन, बघा बरं काय येतोय? 6. चला मोजूया. बघा आता इंडेक्स स्टार्ट होतो 0 पासून स्टार्ट होतो. आणि कधी पण लक्षात घ्या, ॲरे असू द्या किंवा इंडेक्स असू द्या, हे दोन्ही पण ॲरे असू द्या किंवा स्ट्रिंग असू द्या, यांची इंडेक्स हे कोणत्या पण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये 0 पासूनच स्टार्ट होतात. सो वी विल से 0, 1, 2, 3, 4, 5, 6. एक्झॅक्ट त्यांनी स्टार्ट इंडेक्स सांगितला. क्लिअर आहे? ओके. सो नाव वी विल सी वन मोर मेथड. ओके, which is basically it's a way to just check the occurrences. आता टोटल इथे आय किती वेळेस आलेला आहे? 3 टाइम. मग आपल्याला जर का आयचा ऑकरन्सेस चेक करायचं की या पूर्ण स्ट्रिंग मध्ये आय किती वेळेस आलेला आहे, सो वी कॅन यूज अ मेथड विच इज कॉल्ड एज अ टेक्स्ट डॉट काउंट. आणि या काउंट मध्ये आपल्याला कॅरेक्टर किंवा सबस्ट्रिंग पाठवावी लागते. जसं मला हे चेक करायचंय की एखादा मुलगा असतो ना, त्याला इज 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 हे खूप वेळेस बोलतो तो. सो यू कॅन जस्ट फाइंड इट आउट की त्याने ते वाक्य किती वेळेस बोललेलं आहे. सो इन दॅट केस हियर आय विल जस्ट से दॅट आय नीड टू चेक occurrences for I. So if I try to run it, it will say I is 3 times. ओके. जर मी इथे इन घेतलं, ओके, इन आहे का याच्यात? कुठं नाही. तो इंडियामध्ये इन नाही का? सो इट विल बी 1 टाइम. ओके. ऑकरन्सेस चेक करायचे. आपल्यासाठी तो वर्ड नाही. सबस्ट्रिंग हा वर्ड नसतो. सबस्ट्रिंग म्हणजे स्ट्रिंग मधला कुठला पण पार्ट. ओके. हा, व्हेरी गुड. So now we will see two methods, okay, which you may use it, you may not use it. तर माझं तर सजेशन आपण यूज करतच नाही जास्त करून, खूप क्वचित ठिकाणी यूज करतो. सो एक मेथड असते टेक्स्ट डॉट स्टार्ट्स विथ. ओके, बेसिकली ही जी मेथड ही बुलियन व्हॅल्यू प्रिंट करते की ही स्ट्रिंग या वर्डने स्टार्ट झालेली आहे का. ओके. सो जसं मला इथे चेक करायचं आहे इंडिया. ओके. सो जस्ट आय कॅन से वेदर इट इज स्टार्ट्स विथ इंडिया. आन्सर काय आहे? ट्रू. मी असं पण म्हणेन ही स्ट्रिंग इन ने स्टार्ट होती का. इफ आय सेव्ह इट, इफ आय रन इट, इट विल से ट्रू. पण जर मी इथं म्हटलो की ही स्पेसिफिकली बी ने स्टार्ट होती का, इन दॅट केस इट विल गिव्ह मी अ फॉल्स. जशी ही स्टार्ट्स विथ मेथड आहे, इन द सेम वे वी हॅव मेथड कॉल्ड ॲज अ एंड्स विथ. व्हेरी गुड, शिकले तुम्ही. सो इथे आपल्याला तो सेम चेक करतो आहोत. जसं मी इथे असं म्हणू शकतो की ही स्ट्रिंग ट्रायने एंड होती का. ओके. इफ आय ट्राय टू रन इट, यू विल सी इट सेज ट्रू. पण मी जर म्हटलो की ही कॅच ने रन होती का, बेसिकली इट्स अ फॉल्स. So you can check a string whether it starts or ends with a given character. Okay. Yes. So this will return a Boolean value. Always remember, it returns a Boolean value. Okay. Count will always returns a integer. Find will always return a integer. ओके. मी हे विचारेल कोणती मेथड काय रिटर्न करते, काही सांगू नका. ठीक आहे. लिहा.
करंटली मार्केटमध्ये 3 लँग्वेज आहे ज्या एकदम सुपर्ब टू राईट आहे. पायथन, गोलॅन अँड टाइपस्क्रिप्ट. सो या 3 लँग्वेज जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला कोणती पण लँग्वेज मध्ये इश्यू नाही येणार. ऑल्सो वी विल टेक अ 5 minutes ऑफ ब्रेक. ओके, आणि त्यानंतर मग आपण परत रिझ्यूम करणार आहे. सो लेट्स हॅव ब्रेक. So here we are going to see the next method, that is a split. Splitचं काम काय असतं? बेसिकली स्ट्रिंग टू अरे कन्वर्जन, म्हणजे स्ट्रिंग टू लिस्ट. पायथन मध्ये अरे म्हणत नाही आपण, बेसिकली आपण लिस्ट म्हणत असतो. ओके, सो नाव इफ आय जस्ट से प्रिंट, आणि यामध्ये जर का मी टेक्स्ट अंडरस्कोर लिस्ट पास जर केली, सो इन टर्मिनल यू विल गेट दॅट आउटपुट. थोडंसं वरती मूव्ह करूया. ओके, अँड जस्ट आय विल से पायथन स्ट्रिंग झाली, दिली लिस्टमध्ये कन्वर्जन, मध्ये कन्वर्जन. ओके, सिंपल. मग आता जर हा पर्टिक्युलर अरे म्हणजे लिस्ट जर तुम्हाला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायची, तर यासाठी जॉईन नावाची मेथड असते. खूप साऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये ती जॉईनच नावाने असते, जसं जावास्क्रिप्ट मध्ये पण जॉईनच नावाने. ओके, सो वी कॅन यूज दॅट मेथड. सो हाऊ टू यूज इट? सो हियर आय विल जस्ट से दॅट न्यू टेक्स्ट. ओके, अँड देन वी विल से दॅट, सी आता आपल्याला जॉईन कशाने करायचंय, तर ते पीसचा सेट आधी द्यावा लागतो. सो सिंटॅक्स इज लाईक दिस. आय विल जस्ट से दॅट की स्लॅशने जॉईन करायचंय. डॅश नको, मला काय हवंय? स्लॅश. सो जस्ट आय विल से डॉट जॉईन, म्हणजे एक बिगिनर स्ट्रिंग. ओके, ज्याने आपल्याला जॉईन करायचं, आणि नंतर आपल्याला आपली लिस्ट पाठवावी लागते. सो आय विल जस्ट से लिस्ट टेक्स्ट अंडरस्कोर लिस्ट. So now if I try to use, or if I try to print this new text, you will see that it is converted to a string again. So array to string मध्ये कन्वर्ट करायला आपण काय वापरतो? जॉईन. आणि स्ट्रिंग टू अरे स्प्लिट मेथड. ओके, that's it. Now in last lecture we have seen the formatting string. नाही बघितलेलं? अच्छा, नाही बघितलं. सो लेट्स से माझ्याकडे एक व्हेरिएबल आहे 10, अँड सेकंड इज BS20, आणि मला असं प्रिंट करायचं आहे की प्रिंट, ओके, the addition of given number, that is A plus B equals to result. So C करूया आपण. C काय असेल? A plus B. ओके, सो जर मी असं प्रिंट जर केलं, यू विल सी दॅट इट विल ऍक्च्युअली गिव्ह मी द ऍडिशन ऑफ गिव्हन नंबर, दॅट इज A plus B is C. बट लेट्स से मला इथे ऍक्च्युअली त्या टाईपमध्ये ते नंबर्स हवे. सो हियर वी कॅन यूज F कॅरेक्टर बिफोर डबल कोट्स, सिंगल कोट किंवा ट्रिपल कोट. त्याच्या आधी आपण काय यूज करणार? F म्हणजे फॉर्मॅटिंग. अँड देन वी विल से दॅट जिथे जिथे तुम्हाला व्हेरिएबल हवा आहे, जस्ट कर्ली ब्रॅकेट यूज करा. काय यूज करायचंय? कर्ली ब्रॅकेट्स. And now if I try to run this, you will see it will say the addition of given number, that is 10 plus 20 is equals to 30. खूपच सिंपल. फक्त तुम्हाला F यूज करायचं आहे. ओके, हे वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये वेगवेगळं असतं. जसं जावास्क्रिप्ट मध्ये बेसिकली सिंटॅक्स असा आहे, बेसिकली आपण बॅकटिक यूज करतो जावास्क्रिप्ट मध्ये, आणि इथे डॉलर यूज करावा लागतो असं. ओके, तर हा सिंटॅक्स पायथन मध्ये अजून सिंपल केलेला आहे त्यांनी. डॉलर नको आणि बॅकटिक नको, जस्ट F यूज करा आणि कर्ली ब्रॅकेट यूज करा. ओके, अँड देन यू कॅन जस्ट हॅव युअर स्ट्रिंग ओव्हर हिअर. So yes,
इथपर्यंत काही क्वेश्चन आहे का मला? येस, इथपर्यंत काही क्वेश्चन? ओके, ग्रेट. नो प्रॉब्लेम. ओके, सो प्लीज राईट दिस डाऊन. मी लिफ्टची इन्स्ट्रक्शन दिलेली तुम्हाला. लिफ्टचं नाही, लिफ्ट कोणीही यूज करू नका. तिला 3 रिझन आहे. पहिलं, लिफ्ट 14 वर्षापूर्वीची आहे. दुसरं, लिफ्टला बॅकअप नाहीये, त्यामुळे जर का चालूमध्ये लाईट गेली तर ती लिफ्ट तिथेच बंद होते. तिसरं, त्या लिफ्टमध्ये रेंज नाहीये. ओके, आता अजून 2 रिझन्स आहेत. चौथं, चालू लिफ्टमध्ये तुम्ही तो दरवाजा थोडा जरी हल्ला, लिफ्ट जागेवर थांबून जातं. आणि पाचवं असं आहे, त्या लिफ्टमधून बाहेर आवाज येत नाही. त्यामुळे तुम्ही किती जरी ओरडले आणि 2 भिंतींच्या मध्ये जर अडकले तर ते समजतच नाही. आणि ह्या बिल्डिंगचा प्रॉब्लेम असा आहे की एकदा इथून कोणी गेलं तर दुसऱ्या दिवशी सकाळीच ते येतं. रेंजच नाही. तुम्हाला एखादा एक्सपेरिमेंट करायची, ट्राय करून बघा. ओके, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. तरी तुम्ही लिफ्टचा जो स्टार्ट टॉप आहे तो बघितलेला नाही. तिची जी मोटर आणि बाइंड आहे ते ओपन आहे डायरेक्टली. मी मागच्या 3 वर्षांपासून ऑफिस विकत घेतलेलं आहे, पण लिफ्ट वापरलेली नाहीये. हार्डली एकदा किंवा दोनदा वापरलेली असं. ओके, आणि असे खूप किस्से झाले इथे. आमचा कलरिंग वाला अडकून गेला होता, 2 तास मध्येच होता. आवाजच येत नाही ना. मग तो त्या आपटीत होता. आणि प्रॉब्लेम असा होता, आता तरी इथे ऑफिसेस झाले. आम्ही जेव्हा आलो इथे फक्त 2 ऑफिस होते. एक वरच्या टॉप फ्लोअरचं आणि एक खाली होतं. मध्ये ऑफिसच नव्हतं 3 वर्ष. लिफ्ट जवळजवळ 6 वर्ष बंद होती. ओके, त्यामुळे लिफ्टचा वापर करायचा का नाही हे तुम्ही कन्सिडर करा. आणि कालचाच किस्सा आहे, जावाचे का कोणत्या तरी बॅचची मुलं, एक का 2 मुलं का मुली अडकलेले होते. तुम्हीच होते का? सो लिफ्ट वापरताना थोडा विचार करा आणि मग वापरायची तो वापरा. बाकी काही प्रॉब्लेम, ती लिफ्ट बरोबर वरती आणते. 3 म्हणल्यावर 3लाच येते ती. ठीक आहे, आम्ही कधीच कोणी लिफ्ट वापरत नाही. एम्प्लॉय पण नाही वापरत. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? येस. आता आपण थोडा नेक्स्ट टॉपिक डिस्कस करणार आहोत. अँड द टॉपिक नेम इज एस्केप. ओके, .py. आता बेसिकली पायथन मध्ये काही स्पेसिफिकली एस्केप कॅरेक्टर्स असतात. ओके, आता हे कधी कधी आपल्याला हवे असतात. इट्स प्रिटी इम्पॉर्टंट टू हॅव देम विथ अस. ओके, तर सर्वात पहिला आपण एस्केप कॅरेक्टर बघणार आहे. सो जस्ट आय विल से दॅट, लेट से एक स्ट्रिंग आहे, एक टेक्स्ट, जसं इंडिया इज माय कंट्री, सिम्पल. ओके, लेट से यामध्ये मला माय या वर्डच्या आधी न्यू लाईन हवी, म्हणजे माय कंट्री हे न्यू लाईन वरती प्रिंट झालं पाहिजे. सो वी कॅन यूज /n. ओके, सो मी जर याला प्रिंट जर केलं, that is text, and then if I say here, first of all we will just say clear, आणि त्यानंतर आपण म्हणूया python escape py. यू विल सी की तो न्यू लाईन वर येतो. त्याचबरोबर सपोज हे 2 वर्ड आहे. ओके, आणि इथे मला टॅब हवा आहे, टॅबचा गॅप. सो इट विल क्रिएट अ टॅब गॅप. ओके, तर पायथन मध्ये बेसिकली टॅब म्हणजे 16 स्पेस. टॅब म्हणजे 4 स्पेसेस असतात. ओके, कॉमनली.
एक स्पेस 4 पिक्सलचा असतो. तर 4 चोक 16 म्हणजे 16 पिक्सल असतात. ओके. नाव वी हॅव वन मोर थिंग. कधी कधी काय होतं की सपोज मला हा स्लॅश ऍड करायचा आहे. सो इफ आय ट्राय टू गो विथ दिस, ओके, इट ऍक्च्युअली वर्क्स ओव्हर हियर. But if I just say double slash, okay, and if I try to run it, you will, I think so. Okay, escape is there. So जसं स्लॅश टी आपण असं दिलेलं आहे, बरोबर. बट मला या स्लॅश टीच्या आधी एक स्लॅश हवा आहे. सो मी ते या प्रकारे करू शकतो. बेसिकली हा काय करेल, एस्केप करेल एका स्लॅशला. सो यू विल सी इट सेज दॅट दिस इज समथिंग विच इज एस्केप ना. सो सपोज मला स्लॅश टी द्यायचा होता बेसिकली, पण तो तिथे येत नाही. सो दिस स्लॅश इज एन एस्केप. बॅकस्पेस, बॅकस्लॅश, नॉट बॅकस्केप, बॅकस्पेस, बॅकस्लॅश. ओके. सो हा बॅकस्लॅश काय करेल, तो एस्केप करेल त्याच्या पुढचं कॅरेक्टर. ओके. सो लेट से इथे मी इंडिया, ओके, सो इंडियाज आता नॉर्मली असं राहत नाही, बट सपोज मी डबल कोट एस केलेलं आहे, मग मला हे कॅरेक्टर एस्केप करायचं आहे. सो जस्ट आय विल से स्लॅश. व्हॉट विल हॅपन नाव, इट विल प्रिंट विथ दिस वन. इन द सेम वे कंट्रीजला मला सिंगल कोट आहे, बट जर स्ट्रिंगच तुमची सिंगल कोट मध्ये असेल तर मग इथं तुम्ही बॅकस्लॅश देऊ शकता. सो व्हॉट विल हॅपन विथ दॅट, skip it. Okay, so basically we can escape some character with the backslash. Okay, if you want a tab you can use slash t. If you want new line you can use slash n. Okay, so we have slash n for new line, then we have slash t for creating a tab, and we have slash slash, so where it skips the character. Okay, so we also have back double quote, so this will skip your double quote. Okay, and also we have slash single quote, this will skip your single quote. Single quote. Okay, so these are called as a escape characters which are available in Python. इथपर्यंत क्लिअर आहे? येस, लिहून घ्या. येस, ऑनलाईन मेंबर्स कोणाकडे काही क्वेश्चन, काही क्वेरी आहे? येस, आज प्रोबॅबली तुमच्या कॉलेजचे स्टाफ तुम्हाला कॉल करू शकताय रॅन्डमली टू आस्क युअर फीडबॅक. आय विल रिक्वेस्ट टू गो विथ अ जेन्युइन फीडबॅक. ओके, काही सजेशन असेल तर मला सांगा आधी, मी इम्प्लिमेंट करेल, मग तुम्ही तुमच्या स्टाफला सांगू शकता. ओके. येस, ऑनलाईन मेंबर समजताय का सर्वांना? प्राजक्ता, रुपाली, Yes, sir. साक्षी. ओके, गुड. येस, काही क्वेश्चन आहे मॅडम? अच्छा, असं सांगा ना. सावकाश बेटा, हाताला पेन लागेल. अजय देवगणचा मूवी बघितला का जुना, दिल जले? त्याच्यामध्ये तुझाच करतो चाकू, ते बघितलंय का? नाही ना, इथं काही बघू नको.
हा, व्हायचा प्रॉब्लेम नंतर. यू गाईज डझंट नो दॅट इरा. ती मूवीज तुम्ही बघितलेले नाही ऍक्च्युली. ओके. आणि ती बघू नका. झालंय सर्वांचं लिहून? येस. ऑनलाईन मेंबर्स लिहून झालंय? हे सर्वांचं लिहून झालंय का? गुड. व्हेरी गुड. ओके. Now we will move towards the next topic. That is our next lecture. Sorry, next topic. And this is going to be the last topic of this lecture. That is called as the indexing. Okay? Indexing. बरोबर in spirit? .py. सो मला स्पेलिंग मिस्टेकचे जे इश्यू आहे हे बालवाडीपासून आहे. हा, त्याचा मी प्रॉब्लेम सांगतो. जे ऍक्च्युली माझ्या मुलांमध्ये नाही तो इश्यू. ते चांगलं आहे थोडं. सो मी बालवाडी म्हणजे LKG, UKG पहिली आणि दुसरी मध्ये जास्त झोपा काढलेल्या आहेत. तर त्यावेळेस ऍक्च्युली कॉन्सोनंट्स आणि वॉवेल शिकवलेले होते. तर मला वॉवेल समजती नाही प्रॉपर, की आय कुठे यूज करायचा, डबल ई कुठे यूज करायचा आणि वाय कुठे यूज करायचा. पण जेव्हा मी टाईप करतो तर कीबोर्डचे पॅटर्न मला लक्षात आहे. सो मला जर कोणी असं लिहायला लावलं एखादा पॅरेग्राफ, तर त्याच्यामध्ये 100 वर्ड जर असेल त्यातले 80 वर्ड चुकीचे असतात. ओके. बट जेव्हा मी टाईप करतो तर माझ्या मिस्टेक कमी होतात. ओके. तुम्ही जस्ट डेटा सायन्सची बॅच चालू आहे, तुम्हाला एक खूप सिंपल गोष्ट समजेल. मला सायन्सची स्पेलिंगच येत नाही. ज्यावेळेस तुम्ही डेटा सायन्स स्टार्ट होईल आपलं, तुम्ही बघाल सायन्सची जी स्पेलिंग आहे त्यामध्ये सी किती यूज करायची, आय किती यूज करायची, ई किती यूज करायची, इथंच माझं कन्फ्युजन होतं. इट्स व्हेरी जेन्युइन. ओके. हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण डिफेक्ट हा प्रत्येकामध्ये. ओके. मग मी ओव्हरकम कसं केलेलं आहे, तर माझ्याकडे व्हॉइस टू स्पीच, व्हॉइस टू टेक्स्ट कन्व्हर्जर्स आहे, स्पेल चेक्स आहे. कारण मी खूप प्रॅक्टिस केली होती. मी युट्यूबवरती बघितलं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मला, युट्यूबवाल्यांनी, की न्यूजपेपर वाचा, दररोज एक एक दररोज एक एक पॅरेग्राफ लिहा. यू विल नॉट बिलीव्ह, मी डायरीचे डायऱ्या लिहिलेले आहे. त्याच्यात मिस्टेक होतो. जस्ट अ मिनिट. नाही. या, सो मला सायन्सची स्पेलिंग येतच नाही. त्याचं रिझन असं झालं होतं, मी 10वी नंतर 11वीला सायन्सला ऍडमिशन घेतलं होतं. ठीक आहे. आणि जेव्हा आपण फॉर्म भरतो तर तिथं सायन्सची स्पेलिंग चुकली होती. आता सायन्सची सेकंड लेटर मला आता आठवत नाही काय, एस
हा, आय थिंक सो मी आय लिहिलेलं होतं. ओके, असं काहीतरी होतं ते, ई का आय लिहिलेलं होतं. सो त्याने मला 100 वेळेस सायन्स लिहायला लावलं होतं. किंवा तो म्हणे दररोज सकाळी लिही. मी सगळं ट्राय केलं, पण आज पण माझी सायन्सची स्पेलिंग चुकते. ओके, मी सायन्सचा स्टुडंट आहे, पण अनफॉर्च्युनेटली मला 12वीला 48% पडले. ओके, दॅट वॉज समथिंग डिफरंट रिझन ड्यू टू फुटबॉल. बट द थिंग वॉज की स्पेलिंग इश्यूज जे असतात, तर ज्यांचे स्पेलिंगचे मिस्टेक होतं ना, त्यांची लाईफ खूप ट्रॅजेडिकल असते. एक तर डायरेक्टली तुम्ही लिहू शकत नाही बोर्डवरती. सो तुम्ही मला जर केअरफुली बघितलं म्हणजे थ्रूआउट ट्रेनिंग, बघा आत्ताच नाही, कधी पण जर सपोज परत ट्रेनिंगला आली अपॉर्च्युनिटी, तुम्ही बघाल की मी कधीच पूर्ण कॅरेक्टर लिहित नाही जोपर्यंत कॉन्फिडन्स आहे. मी 3 वर्ड लिहिल, 2 वर्ड लिहिल. तुम्ही जर केअरफुली बघितलं, मला ऑपरेटरची स्पेलिंग येते, त्याच्यामध्ये ई प्रत्येक वेळेस मिस होतो माझा. तुम्ही चेक करा माझी रेकॉर्डिंग कालची, ऑपरेटर मधला ई मिस आहे माझा. ओके, मी खूप ट्राय केलं, पण ऑपरेटरची स्पेलिंग माझी कधीच बरोबर नाही येत. कधीच येत नाही. तुम्ही कालचं जे लेक्चर मी रेकॉर्डिंग शेअर केलं, जस्ट एकदा ऑब्झर्व करा. ओके, आणि मी कॉन्व्हेंटचा आहे. ओके, हा. सो सांगायचं असं आहे, असं काही नसतं की तुम्ही एखाद्या स्पेसिफिक लेवलवरती लर्निंग केली तर तुम्हाला येतच ते. ठीक आहे, सो मी कॉन्व्हेंटचा आहे. संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूल मधून मी पास आउट झालेलो आहे. त्यानंतर केबीपी मधून मी पास आउट झालेलो आहे. सो केबीपीचा काही प्रॉब्लेम नाही, तिथे इश्यू नाही. पण संजीवनी इंग्लिश मिडियम मधून मी पास आउट झालेलो आहे. जे संजीवनीचे त्यांना ती स्कूल माहिती का मला माहिती नाही. सो कोले साहेबाची स्कूल आहे, तिच्या शेजारी आता इंटरनॅशनल झालेली नवीन. ओके, एनिवेज इंडेक्सिंग स्टार्ट करूया. सो हा, वी हॅव 15 मिनिट्स. ओके, इंडेक्सिंग कम्प्लीट होऊन जाईल. टॉपिक खूप छोटा आहे ऍक्च्युली, आणि खूप मजेशीर टॉपिक आहे. सो बेसिकली सपोज एक स्ट्रिंग आहे आपल्याकडे, टेक्स्ट ॲज मी माझंच नाव लिहितो. माझ्या नावामध्ये पण स्पेलिंग मिस्टेक आहे. मराठीमध्ये पहिली वेलांटी आहे, इंग्लिशमध्ये ती DIP1 आहे, आणि इथे माझ्या स्कूलमध्ये DEEPAK लिहिलेलं आहे. सो स्पेलिंग मिस्टेक तिथून स्टार्ट झालेली माझ्या लाईफमध्ये. सो मराठीमध्ये जेव्हा जेव्हा दीपक प्रिंट करतो किंवा माझं जे डॉक्युमेंट्स आहे त्याच्यामध्ये पहिली वेलांटी आहे, आणि टेक्निकली जेव्हा आपण इंग्लिश मराठी टू इंग्लिश कन्वर्ट करतो तर ते DIPAK देतो, आणि इथे DEEPAK. तर इथूनच मिस्टेक आहे. ओके, सो दिस इज व्हॉट अ नेम आय एम हॅव्हिंग करंटली. ओके, दीपक कुमार. सो लेट से मी इथे प्रिंट यूज करेल, अँड इन दिस प्रिंट वी कॅन यूज अ स्क्वेअर ब्रॅकेट. ओके, सो इथे जर मी 0 म्हटलो, आता बघा स्ट्रिंग इज बेसिकली अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. तर याला तुम्ही ॲरे सारखं ट्रीट करू शकताय, म्हणजे लिस्ट सारखं इन अ पायथन. लेट्स सेव्ह दिस, अँड हियर जस्ट आय विल से लेट्स प्रिंट दिस वन. ओके, हा, पण तरी मी इंजिनिअरिंगचा टॉपर आहे. ओके, तेवढं लक्षात ठेवा. ओके, आणि डिप्लोमाचा पण सेकंड टॉपर आहे. सो तो एक बॅकडोर सिनॅरिओ पण आहे. ओके, हा, असं नाही का विचार करू की कोणाकडे ट्रेनिंगला आलो, नाही तर द्याल सोडून. ओके, प्रोग्रामिंग मी झोपेत पण सांगू शकतो की कोड कसा आहे. ओके, सो डोंट वरी अबाउट इट. सो लेट्स रन दिस वन. सो I will just say Python 3, and we will use not escape indexing. Okay, so you will see it prints D. ओके, आता बेसिकली प्रत्येक कॅरेक्टर इथे एक इथे प्रत्येक कॅरेक्टरला एक इंडेक्स. ओके, सो जर मी असं म्हटलो की दीपक कुमार, तर या वर्डमध्ये कॅरेक्टर्स इंडेक्स कसे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 0, 10 अंक. राईट, सो इट्स टोटल 10 कॅरेक्टर्स वर्ड. So this is something, this will be 10. Okay, don't get confused. So this will be having the index at 10. पायथन मध्ये एक रिव्हर्स इंडेक्स नावाचा कन्सेप्ट आहे. म्हणजे काय असतं, ही जी स्ट्रिंग आहे ही रिव्हर्स मध्ये पण असते. लास्ट असतो -1,
then -2, -3, -4, -5, -6 अशा या रेंजमध्ये तो एंड पर्यंत जाईल. लक्ष येते का? सो जर मी इथे 0 म्हटलो तर काय येत आहे? डी येतोय. पण इथे जर मी -1 जर केलं तर त्या केसमध्ये तुम्हाला आर दिसेल. राईट? का? कारण बेसिकली तो लास्ट वर्ड आहे. समजतंय? येस. सपोज आपण असं जर लिहिलं, प्रिंट टेक्स्ट ऑफ ॲरे 0 to 3. 0 to 3. So in that case, it will print that range only. काय प्रिंट करेल तो? रेंज. ओके. जर मी असं म्हटलो, लेट्स से मी स्टार्टिंगचा नंबरच दिला नाही, तर तो काय कन्सिडर करेल इथे? 0. ओके. सो इफ आय सेव्ह दिस, यू विल सी दॅट इट विल प्रिंट द सेम वन. पण पहिल्या याला सपोज मी असं म्हटलो की लेट्स प्रिंट फ्रॉम 3 to 4 to 7. सो अशा केसमध्ये तो PAKK, ओके, हे प्रिंट करेल. अँड इफ आय जस्ट से फ्रॉम दॅट टू द लास्ट वन, इट विल जस्ट प्रिंट इट. हा, मी सपोज असं जर लिहिलं की प्रिंट फ्रॉम थर्ड कॅरेक्टर आणि मी एम्प्टी सोडून देईन, तर अशा केसमध्ये तो काय करेल? इट विल जस्ट प्रिंट टिल द लास्ट. ओके. आता याची आवश्यकता पडते का? तर आन्सर येस. कधी कधी आपल्याला आवश्यकता पडते. ओके. इंडेक्सिंग कधी कधी मॅटर करते, खूप मॅटर करते. At the time of experimental part, we will see those things. Okay. Now let's take one more scenario. Suppose ही जी पर्टिक्युलर नंबर आहे, सपोज आपण स्टार्ट आणि एंड जर केलं तर काय प्रिंट होईल? पूर्ण. बरोबर. पण इथे जर मी -1 जर केलं, यू विल सी द मॅजिक. इट विल प्रिंट द स्ट्रिंग इन okay, it have just skipped the one. Okay, I think so. This is supposed to be written. Okay, so first will be empty, second will be empty, and I will just say -1, and you will see it will print in reverse order. बघा, जर एखादी स्ट्रिंग रिव्हर्स करायची तर बाकी लँग्वेजेस मध्ये खूप डिफिकल्टी. जावास्क्रिप्ट मध्ये रिव्हर्स नावाची एक मेथड आहे, पण इथे प्रॉब्लेम असा आहे की इथे तुम्हाला, सॉरी, इथे सिम्प्लिफिकेशन असं आहे, तुम्हाला फर्स्ट इज अ स्टार्टिंग पोझिशन, सेकंड इज अ एंड, and if I give -1, it will automatically reverse that entire string. It will reverse that entire string. अजून एक मजेशीर पार्ट असा आहे, जर मी इथे प्रिंट टेक्स्ट ऑफ ॲरे कोलन असं पास केलं आणि जर 2 पास केलं, ओके, यू विल सी व्हॉट विल हॅपन नाव. इट विल प्रिंट अ नेम. ओके, इट विल स्किप दोज स्ट्रिंग. किती नंबर दिलाय मी? 2. तर बघा, DEE. ओके, सो इट हॅव जस्ट स्किप दॅट पर्टिक्युलर E सेकंड. ओके, त्यानंतर A. ओके, देन K, M and R is there. ओके, सो इथे त्याने बेसिकली स्किप ऑपरेशन परफॉर्म केलेलं आहे. येस. सो इट विल स्किप दोज सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. सो इथे आपण 3 करूया. लेट्स डू दॅट वन. यू विल सी इट विल जस्ट से DPKA. ओके, D. So it will just keep that particular one. Okay, over here. So त्याने काय केलं की तेवढे नंबर तो स्किप करतो त्या पॉइंट पासून. सो इट विल कन्सिडर दॅट वन ऑल्सो अँड द नेक्स्ट वन. Okay, so that will make a skip of value. So if I just use an indexing, okay, this is going to be what a logic will be. So इथे basically, sorry, so it will just say that square start end and steps. स्टार्ट, एंड आणि स्टेप. स्टेप जर -1 असेल तर काय होतं? रिव्हर्स होतो. आणि जेवढे नंबर तुम्ही टाकाल तर त्या नंबरपेक्षा एक कमी स्पेस क्रिएट होते ऑटोमॅटिकली. सो इट कन्सिडर दॅट नंबर. तर किती स्टेप न पुढे चालायचं आहे? 1,
1 2. सो इट विल ऑलवेज टेक अ सेकंड स्टेप इफ आय से 2. जर मी थर्ड म्हणतो 3 स्टेपने पुढे चालेल. अँड दॅट इज हाऊ द लॉजिक विल बी ओव्हर हिअर. ओके. आता हे थोडे एक्सपेरिमेंटचे पार्ट आहे. असं नाही की एका दिवसामध्ये लगेच समजतं. ओके. सो दीज आर द एक्सपेरिमेंटल सिनॅरिओज. येस, इथपर्यंत कोणाला काही क्वेश्चन आहे? काही क्वेरी? क्लिअर आहे सर्वांना? ओके, ग्रेट. येस, सो वी हॅव ऑफिशियली कंप्लीटेड 2 इम्पॉर्टंट मॉड्यूल्स फ्रॉम आवर सेशन्स. पहिलं आपण जे मॉड्यूल बघितलं होतं दॅट वॉज व्हेरिएबल्स, फाउंडेशन, इन्स्टॉलेशन व्हेरिएबल्स. ओके. Then typecasting. Okay. And in this particular module, we have seen string functions, indexing, and conditional statements. Okay. सो आतापर्यंत आपण पायथनचे कोर कन्सेप्ट सर्व शिकलोय. आता उद्यापासून जे इम्पॉर्टंट पॉइंट चालू होणार आहे. टुमॉरो इज फ्रायडे. 5वा दिवस आहे आपला. ऑफिशियली आपला 4था दिवस आहे. ऑफिशियली 5वा आहे, प्रोग्रामॅटिकली 4था दिवस आहे. ओके. येस, सो नाव आता याचे आपण एक्सपेरिमेंट घेतलेले नाही अजून, राईट, जास्त. तर उद्या आपण एक्सपेरिमेंट घेऊ आणि त्यानंतर मग मी तुम्हाला असाइनमेंट प्रोव्हाइड करेल. ओके. उद्या आपलं लेक्चर किती वाजता असेल? 11 वाजता. ऑनलाईन मेंबर्स, उद्या आपलं लेक्चर 11 वाजता असेल. ओके. तसा अपडेट ग्रुपवरती असेल. प्लीज लेक्चर 11ला जॉईन करा. जे तुमचे मित्रमैत्रिणी आज सुट्टीवर असतील, ओके, मोठ्या कामासाठी बाहेर गेलेले असतील, त्यांना सांगा की लेक्चर 11 वाजता आहे. ओके. चुकून 11:30 वाजता येतील आणि मग ते येतील असं काय चाललंय. सो प्लीज मेक शुअर दॅट द थिंग विल बी परफेक्ट फॉर इट. आणि तुम्ही इथे शार्प 11 वाजता याल. ओके. जी आधी एक स्टार्टिंग तुमच्या आधी जेव्हा ती मी 5 मिनिटं आधीच क्लिअर आउट करायला लावेल. सो डोंट वरी. इज दॅट क्लिअर? गुड. ओके. सो येस, ऑनलाईन मेंबर्स काही क्वेश्चन आहे कोणाकडे? ओके, ग्रेट. चला आपण अटेंडन्स घेऊया. सर रेकॉर्डेड लेक्चर कुठे दिसता? काय म्हटलं मॅम? रेकॉर्डेड लेक्चर कुठे? समजलं. रेकॉर्डेड लेक्चरची मी तुम्हाला लिंक शेअर करेल. बेसिकली तुम्हाला युट्यूबची लिंक मिळेल. ओके. तर युट्यूबच्या लिंकवरती पण असतील आणि आपल्या LMS मध्ये पण असेल. सो तुमचे जे लेक्चर झालेले फ्रॉम डे 1 टिल इयर, या सर्व लेक्चरची तुम्हाला रेकॉर्डिंग युट्यूबवरती अपलोड होऊन जाईल. ओके. सो आज प्रोबेबली तुम्हाला ती लेक्चरची मीटिंग मिळेल. आणि तुमची जी बॅच आहे तर मी प्लेलिस्ट शेअर करेल. त्या बॅचचं नावच असेल ITR प्रोग्राम 2026 बॅच 2 आणि टाइम असेल 11 ते 1. ओके. प्लेलिस्टला युट्यूबच्या. क्लिअर आहे सर्वांना? गुड. ओके. सर रेग्युलर डेली डायरी तुम्ही देणार का? हा, डेली डायरीचे आता टॉपिक आपले जसे जसे होत आहे तसे तसे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये मेन्शन करून ठेवा. ओके. आणि डेली डायरीचा फॉर्मॅट कॉलेजमधून तुम्ही पहिला पिक करा, सो दॅट त्या वीकच्या एंडला तुम्ही सर्व लिहून रेडी राहा. ओके. आणि मग तुम्ही माझी सही घेऊ शकता. सगळ्यात शेवट लिहू नका ते. तर तुम्हाला डेली डायरी डेली आहे का वीकली आहे? डेली आहे ना? तर तसं मेन्शन करा आपण जे जे शिकतोय ते. ओके. लक्षात आहे प्रत्येकाच्या? समजतंय का? सो डेली डायरीचे जे फॉर्मॅट्स आहे, तर डेली डायरी तुम्हाला जर का टॉपिकचे नाव माहीत नसेल तर मी तुम्हाला एक लिंक देतो, तिथे टॉपिकचे नाव आहे आपले. तुम्ही ते डेली तेवढे बघू शकताय. ओके. अजून काही क्वेश्चन? बेटा काही क्वेश्चन? बारीक पाहतोय तू? नाही, अशीच नजर आहे का? ओके. सिलेबस कॉपी आणि नोट्स पण येस मॅम, मी नोट्स शेअर करतो. आज नोट्स तुमच्या ग्रुपवरती येऊन जातील. ओके. एक वाजेपर्यंत मी नोट्स शेअर करतो. मी तुम्हाला 4 दिवसाच्या नोट्स देणार आहे. आज म्हणजे ऑलरेडी 2 झालेल्या आणि येणाऱ्या 2. ओके. तर त्या बेसिकली चॅप्टर वाईज नोट्स आहे. चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3. आता आपले 2 चॅप्टर संपलेत. ओके. वी विल हॅव चॅप्टर 4 and 5 इन आवर अपकमिंग सिनॅरिओज. पेन द्या कुणी. व्हेरी गुड. दुसरा द्या, नंतर घ्या.
सॉरी. ओके. सो मी अटेंडन्स घेतोय, प्रत्येकाने अटेंडन्स द्या. SND कॉलेज. येस. ललिता, वैष्णवी, शीतल, पूनम, दिव्या, स्नेहा, प्रतिभा, निकिता. Again Vaishnavi is there. Present. Okay. Kirti Gade. Okay. Tejaswini. Present. Present. Okay. सोनवणे गायत्री. Present. प्रेझेंट. तुम्ही काल ऍबसेंट होते का? नाही सर. प्रेझेंट दिलेली नाही तुम्ही. ओके, नो प्रॉब्लेम. सो नाव संजीवनी, शाह साईश, परत साईश. काय रे तुमचे उच्चार असं का अवघड नाव ठेवलंय? तर सोपं ठेवायचं ना. साई ठेवला ते झालं, शेवट SH का लावला? साईज म्हणते, आम्ही साईज म्हणतो, ते सोपं होतं. म्हाताऱ्या माणसाचं बाहेर दात यायचे बसवलेले असतील तर साईश म्हणता म्हणता. ओके. सो धनश्री, भक्ती, सिद्धी, साक्षी, कार्तिकी. यावेळेस संजीवनीची जास्त मुलं नाही आलेली. हा, सुमागोला गेले मला माहित. तिथे आधीच त्यांनी प्रसाद देऊन ठेवला होता 1000 रुपयाचा. ओके. MIT यावला बिचारा एकच ऑफलाईन, तो तर प्रेझेंट. ओके. रोहित. रिमेनिंग कॅन्डिडेट विच आर ऑनलाईन: सायली बोडके, MIT येवला, सायली बोडके. प्रेझेंट आहे का? ओके. गरुड अपेक्षा, Present sir. दीपाली बोडके. Present sir. तुम्ही काल नव्हता का मॅडम? नाही सर. ठीक आहे, मी अटेंडन्स लावलेली तुमची. ओके, 4 दिवसाची अटेंडन्स लावलेली. सो ऍबसेंट राहू नका, इथून पुढे ऍबसेंटी लागेल आता. हो सर. ओके. पिठे स्वरूपा, स्वरूपा इज प्रेझेंट. Present Okay. sir. ओमकार नागपुरे. प्रेझेंट सर. ओके. काजल, MIT रोटेगावनी आता अटेंडन्स द्या. काजल इज प्रेझेंट राईट. श्रुतिका, Present आहे सर ती. प्रेझेंट आहे का? काल पण प्रेझेंट होते का? हो, तिचं माईक Okay. चालू. त्या माईकचं काहीतरी सोल्युशन काढा प्लीज. ओके. निताली ऑफलाईन मध्ये. पायल त्रिभुवन. Present sir. ओके. आशना इरफान मनियार. Present sir. रुपाली गायकवाड. Present. ओके. प्राची पुणे. Present sir. प्राजक्ता मतसागर. Present sir. प्रतिमा महाले. Present. साक्षी पोपलघाट. Present. ओके ओके. ओके. सो प्रोबॅबली फक्त 2 कॅन्डिडेट ऍबसेंट आहे आज. 2 नाही, एकच कॅन्डिडेट ऍबसेंट. सो कीर्ती कोणाची मैत्रीण आहे? नाही, मी काही दंड घेणार नाही. मैत्रीण कोणाची? कीर्ती आहे का? आहे का तुमच्या ग्रुपमध्ये?
तिनं कंपनी बदललेली का? मग काही फॅमिली इश्यू का? ओके, कोणी मला कन्फर्म करेल का? म्हणजे तसं माझा मेंबर कॉल करेलच, तर तुम्ही मला एक कन्फर्म करा की कारण त्यांनी आपल्याकडे ऑलरेडी रजिस्ट्रेशनची फी भरलेली. ओके फाईन, तर एक तर जॉईन करायला लावा त्यांना, कारण नंतर प्रॉब्लेम येतील खूप, कारण ही अटेंडन्स स्टाफला ऑलरेडी कालची गेलेली आहे. ठीक आहे, फाईन गाईज. सो येस, सो आता उद्याचं जे लेक्चर असेल तर मी स्टार्टिंगला थोडं गिटचा पार्ट सांगेन की गिटवरून कोड कसा डाउनलोड करायचा, आणि त्याची लिंक मी शेअर केली ग्रुपमध्ये. तुम्ही तिथून डायरेक्टली कोड डाउनलोड करू शकताय, झिप करू शकताय किंवा गिट कमांड यूज करू शकताय. मी दोन्ही पण दाखवेल. ओके, डेली जसे आपले लेक्चर होतील दररोज गिट वरती ते अप होईल, त्यामुळे प्रत्येकाने हे सेशन्सचा कोड डाउनलोड करून ठेवा डेली बेसिसवर. ज्यांनी डायरेक्टली तो पुल केला सो त्यांना फक्त डेली पुल करायचं राहील, जेवढा कोड अपडेटेड आहे तेवढंच आहे. जर तुम्ही झिप डाउनलोड केली तर दररोज नवीन झिप डाउनलोड होतील, तर पूर्ण कोड नवीन डाउनलोड होईल. क्लिअर आहे? आणि जर तुमचा गिटअपचा अकाउंट नसेल तर तुम्ही गिटअपचा अकाउंट ओपन करा, मोबाईलवरती पण ओपन करता येतं. गिटअपचं ऍप आहे. ओके, त्यांना कळलेलं आहे की जेनझी किती आळशी, वेबवर जात नाही, त्यामुळे त्यांनी गिटअपचं ऍप पण काढलेलं आहे. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे की प्लीज अकाउंट ओपन करा. क्लिअर आहे बेटा? रोहित तू एकटाच आहे, घाबरू नको. हां, ओके फाईन. थँक्यू सो मच गाईज. लेट्स सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्स.